महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे। बँकेत तुफान गर्दी आपल्याला दिसून येत आहे। जसे पैसे वाटप सुरू झाले, बँकेत तुफान गर्दी झाली आणि या 7 बँकांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुमचं जर अकाउंट या 7 बँकांपैकी असेल, तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आजपासून पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणकोणत्या बँक खात्यात पैसे येत आहे, कोणाला मेसेज येतोय, जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करू शकता। ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असेल त्याच बहिणींना मेसेज येतोय। ज्या बहिणींचं बँक खातं आधार कार्डचे लिंक नसेल त्या बहिणींना मेसेज येत नाही, म्हणून पैसे जमा होणार नाही। लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड बँकेचे लिंक करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे। बँकांनी 4 नवीन नियम लागू केलेले आहे। ज्या बहिणींनी आता 4 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। बँकेकडून लिस्ट जाहीर झालेली आहे। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करणार। आज बैठकीत हा मोठा निर्णय पार पडलेला आहे। आधार कार्ड तुमचं बँक खात्याचे लिंक असणे गरजेचं आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक नसेल त्या बहिणींना अजिबात पैसे दिले जाणार नाही। हा बँकेने ठराव केलेला आहे, बँकांचा नियम आहे, हे पालन तुम्हाला करावे लागतील। तुमचं बँक खात्यात पैसे येणार नाही असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आम्ही एक वेळेस बँकांची तपासणी करा तरच तुम्हाला पैसे येतील, नाहीतर पैसे येणार नाही। आज कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे येणार, कोणते 2 कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि बँकांचे नियम कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण बँकांनी 2 नियम लागू केलेले आहे। या 2 नियमांमुळे आणि या 2 कागदपत्रामुळे तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करा। आता ज्या बहिणींचा आजपासून मेसेज आलेला नाही, ज्या बहिणींना अजून मेसेज आला नाही त्यांनी फक्त मोबाईलचे मेसेजची वाट पाहू नका। लवकरात लवकर हे काम करून घ्या, तरच तुम्हाला पैसे येणार आहे। काय करायचं आहे नेमकं, बँकांची यादी कसं जाहीर झालेली आहे, कोणते ते नियम आहे, सर्वात अगोदर आपण नियम पाहूया। त्यानंतर तुम्हाला माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय हा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे। ज्या बहिणींना 2100 रुपये पहिला हप्ता मिळाला नसेल, म्हणजे हा पहिला हप्ता असणार आहे 2100 रुपये प्रमाणे, ज्या बहिणींना मिळाला नसेल त्या बहिणींनी हे 2 कागदपत्र जमा करा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे। कारण ही योजना आता 1500 वरून 2100 वर आलेली आहे। योजना आता वाढलेली आहे, योजनेचे पैसे आता वाढलेले आहे, म्हणून तुम्हाला 2 कागदपत्राची मागणी तात्काळ करण्यात आलेली आहे। हा शेवटचा दिवस आहे। ज्यांना अजून मेसेज आला नाही त्यांनी फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका, लवकरात लवकर हे काम करून घ्या। 10वा हप्ता फक्त याच निवडक महिलांना मिळणार आहे। 10वा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहे। काही अटी असतील, काही बहिणींना 500 रुपये मिळणार, तर काही बहिणींना 1500 रुपये, तर काही बहिणींना 2100 रुपये मिळणार। बघा, शासनाने ठराव केलेल्याप्रमाणे तुम्हाला काही बहिणींना 2100 रुपये, काही बहिणींना 500 रुपये, काही बहिणींना 1500 रुपये अशा प्रकारे ठराव केलेला आहे। आता तुम्हाला 1500 रुपये मिळणार का 500 रुपये मिळणार का 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे, ते सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। पण सर्वात अगोदर पाहूया हे कागदपत्र कुठं काढायचं आणि कुठं जमा करायचं। कारण शासनाने जे 2 कागदपत्र आता दिलेलं आहे ते तुम्हाला जमा करावे लागतील। एप्रिलच्या हप्ता संदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता 1500चा हप्ता वाढून 2100 रुपये झालेला आहे। त्या बहिणींना आता 2 कागदपत्र जमा करावेच लागणार। हे 2 कागदपत्र कुठले हे सर्वात अगोदर आपण पाहूया, त्यानंतर तुम्हाला माहिती सांगतो कुठल्या प्रकारचे कागदपत्र असणार आहे आणि कसं पैसे तुम्हाला येणार आहे। ठीक आहे, आता आपण पाहूया सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले। इथं जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे, बँकेने नंबर जाहीर केलेला आहे। जर तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही त्यासाठी बँकेने लिस्ट जाहीर केलेली आहे। या लिस्ट अनुसार तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने फक्त मेसेजची वाट पाहू नका, तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत आहे ते तुम्ही स्वतःहून चेक करू शकता। ठीक आहे, आता आपण पाहूया कोणते ते 2 कागदपत्र आहे। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर तुम्हाला 2 कागदपत्र बी सांगणार, कागदपत्राबद्दल माहिती देणार आहे, बँकांचे काय नियम आले ते नियम बी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण हे पाहूया।
आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे. फक्त या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. उद्या या 15 जिल्ह्यात, आज 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्वात अगोदर आपण जी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती पाहून घेऊ, कारण सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. 4200 रुपये कोणत्या बहिणींना देण्यात येत आहे. सर्व बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज येतोय का? नाही, सर्व बहिणींना 4200 रुपयाचा मेसेज येत नाही. लाडकी बहीण योजनेचा कोणाला 4200 रुपयाचा मेसेज येतोय, कोणाला 1500 रुपयाचा मेसेज, कोणाला 2100 रुपयाचा मेसेज. यामधून सर्वात मोठा प्रश्न आलेला आहे की कोणाला किती पैसे मिळणार आहे. बहिणींसाठी एक कॅल्क्युलेशन सुद्धा आपण घेऊन आलेले आहे की अशा बहिणींना आता मेसेज कसा येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप होत आहे ते अशा प्रकारे आता पैसे वाटप होत आहे. जे बहिणींना मेसेज आलेले आहे या स्वरूपात पैसे वाटप झालेले आहे. जसं की महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने केलं गेलं आहे. आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. उद्यापासून 15 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे. सर्वात पहिला जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे सांगली. सांगलीमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे. दुसरा आहे गडचिरोली आणि तिसरा आहे बुलढाणा. बघा, आता 36 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील जिल्ह्यांची यादी तुम्ही इथं पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे जे आता हप्ता वाटप होतोय. नागपूरला पैसे वाटप होत आहे, पुण्याला पैसे वाटप होत आहे, त्यानंतर नाशिकला. बघा, आता खानदेशामधून नाशिकला सुद्धा पैसे वाटप होत आहे, नागपूरला पैसे वाटप होत आहे, पुण्याला पैसे वाटप होत आहे. लाडकी बहीण योजनेचा हा 10वा हप्ता अशा प्रकारे वाटप केला जात आहे. पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता तुम्ही. यवतमाळ आहे, चंद्रपूर आणि जळगाव. या जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत, असं कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. पुढील जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता. आता विदर्भातून मुंबई शहरमध्ये पैसे वाटप होत आहे आणि विदर्भातून मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे आणि खानदेशामधून नंदुरबारला सुद्धा पैसे वाटप होत आहे. अशा प्रकारे या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे. आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्हे म्हणजे आता पूर्ण 15 जिल्हे अशा प्रकारे असणार आहे. धुळ्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, बीडमध्ये आणि संभाजीनगरमध्ये. शेवटचा जिल्हा संभाजीनगर. अशा प्रकारे या 15 जिल्ह्यात उद्या पैसे वाटप होणार आहे आणि परवा तुम्हाला लगेच 15 जिल्ह्यात पैसे वाटप होतील. असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात येणार आहे, त्यानंतर 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि पैसे तुम्हाला आले असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा करणार आहे.